आमच्या खासदार वर्षाताई गायकवाड आणि आमदार डॉक्टर ज्योतिताई गायकवाड तसेच आमचे काँग्रेसचे ऑल इंडिया लीडर राहुल गांधी आणि हुकुमराजी मेहता, तसेच माझे मिस्टर दीपक काळे हे जे तिथले 10 वर्ष नगरसेवक होते, त्यांचे कामाचा हा सगळा मोबदला आहे आणि ह्या कामाच्या मोबदल्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, म्हणून हा विजय झालेला आहे धारावीमधून. आणि तसेच आमचे जे वॉर्डचे जे म्हणजे नाईक नगर, नंतर प्रेमनगर, राजीव गांधी नगर, काळा किल्ला, पारशी चौल, PMG नगर, शताब्दी नगर, हे जो सगळं माझ्या वॉर्डमधले त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये पाठिंबा आहे. त्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि त्यांना खूप आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि हा सगळ्यांचा विजय आहे. त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट जे चालू आहे त्याला काँग्रेसनं विरोध केलेला आहे. आता तुम्ही जिंकून आलेले आहेत, एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. कशा पद्धतीने तुम्ही ही जबाबदारी पार पाडणार? काँग्रेसने असं विरोध नाही केलेला आहे, फक्त ते क्लिअर म्हणजे धारावीतल्या लोकांना तुम्ही कसं देणार आहात राहण्यासाठी किंवा तिथले जे व्यवसाय आहेत त्यांना कुठे जागा देणार, हा सगळा मुद्दा आहे. तो क्लिअर झाला पाहिजे. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही, डेव्हलपमेंट ही व्हायला पाहिजे. आमच्या पक्षाचं पण मागणी आहे, पक्षाचा जो प्रोग्राम होता डेव्हलपमेंट करण्याबद्दल, पण हे डेव्हलपमेंट लोकांचे होत नाही. धारावीतून काही लोकांना बाहेर पाठवणार आहे म्हणून त्याचा विरोध चाललेला आहे. आम्ही डेव्हलपमेंटचा कुणीही विरोध नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.